सॉरी ती माझी आई आहे. हात सोड. आपल्या आईशी पण असं वागतं का? आई आई इकडे बघ, बघ मीच तुझी मुलगी आहे. कळलं तुला? हा सगळे म्हणतायत की मीच तुझी मुलगी आहे. मग ऐकलं त्यांचं. तुझी पाठ राखील सायली आता येणार नाहीये. तुझा सासुरवास आता सुरू. ये सायली. सायली, आज ह्या घराचा उंबरठा ओलांडला आहे ती माझी लेक म्हणून. नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मध्ये आज आपण बघणार आहे प्रियाने रचलेला ही नवीन जाळं आणि त्या जाळ्यामध्ये आता सायली अडकते. आता प्रियाने रचलेल्या जाळ्यात सायली फसते की नाही हे पाहण्यासारखं आहे. खालच्या भागामध्ये अजून आपण पाहिलं की अर्जुनला सापडलेलं आहे गाठोडं आणि सगळे सुभेदार जमलेले आहेत किल्लेदारांच्या घरामध्ये नवमीच्या पूजेसाठी. म्हणून म्हणते अगं सायली अर्जुन कुठे आहे? अस्मिता म्हणते अगं मी विचारणारच होते, तुम्ही दागिने घ्यायला गेलेला होता ना? सायली म्हणते हो दागिने घ्यायला आम्ही दुकानामध्ये गेलो होतो, पण एवढ्या त्यांना एक काम आठवलं त्यामुळे, आणि तिथे नेमकी प्रिया सुद्धा आलेली होती. मग मी असा विचार केला की प्रियासोबत मी आता घरी जाते आणि हे म्हणाले तू पुढे जा घरी, मी नंतर येतोच. आता येतच असतील बघा तेवढ्यात. तर रविराज म्हणतो कधी नव्हे ते अर्जुन बायकोला दागिना घेण्यासाठी गेल्या आणि बघा तिथे त्याला काम आठवलं. हे ऐकल्यावर सगळेजण हसू लागतात. एवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो असं कसं? अगोदर बायको आणि काम नंतर, म्हणून तर बायको इथे आहे, तिच्या मागे मागे बायकोसाठी मी इथे आलेलो आहे. रविराज म्हणतो अरे ये ज्युनियर, अरे मी स्वतः तुला आमंत्रण देणार होतो पण तू आलास. अर्जुन म्हणतो अहो स्वतःच्या घरामध्ये सिनियर येण्यासाठी आमंत्रण कशाला हवं, बघा मी आलो. अस्मिता म्हणते अरे दागिना घ्यायला गेलेला होतास ना, मग दाखव बरं दागिना कसला घेतलेला आहेस ते. अर्जुन काहीच बोलत नाही. कल्पना म्हणते अरे असा गप्पपणे का उभा आहेस? सायली आम्हाला म्हणाली होती की तुम्ही खरेदीसाठी दागिन्याच्या दुकानामध्ये गेला होता, मग दाखव बरं कुठला दागिना घेतला आहेस ते. अर्जुन आता मोठीशी ताप मारतो, म्हणतो अगं गेलो होतो आणि बरेचसे दागिने सुद्धा मामा बघितले, पण तुझी सून तिची चॉईसेस खूप असतात. कल्पना म्हणते अरे अर्जुन काही फेकू नकोस, सायलीला दागिना आवडणार नाही असं होणारच नाही. अस्मिता म्हणते अरे अर्जुन आता तरी खरं सांग नेमकं काय झालं ज्वेलरीच्या दुकानामध्ये. अर्जुनला आता प्रश्न पडतो काय बोलायचं. एवढ्यात सायली आपल्या लाडक्या नवऱ्याची बाजू घेत म्हणते अहो मी सांगते काय झालं ते, मला पारंपरिक दागिने घ्यायचे होते आणि त्या दुकानामध्ये पारंपरिक दागिना नव्हता म्हणून दागिना घ्यायचा राहिला. प्रताप म्हणतो अरे काही हरकत नाही अर्जुन, आता असं कर दसऱ्याचा आणि दिवाळीचा एकत्र दागिना दिवाळीच्या पाडव्याला घे आणि सायलीला गिफ्ट कर. एवढ्यात आता किल्लेदारांच्या घरामध्ये पूजेसाठी गुरुजी येतात. सुमन म्हणते अहो गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली आहे, तरी सुद्धा तुम्ही सगळं बघून घ्या, मगासपासून आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अर्जुन म्हणतो पाणी पाणी दो. आता पाण्याच्या निमित्तानं सायलीला अर्जुनला काहीतरी विचारायचं असतं. सायली म्हणते अहो तुम्हाला गाठोडं मिळालेलं आहे ना, कुठे आहे ते, मला ते बघायचं आहे. अर्जुन म्हणतो गाडीमध्ये ठेवलेलं आहे. सायली म्हणते तुम्ही बघितलं का त्याच्यामध्ये काय आहे? अर्जुन म्हणतो नाही अगं मी एवढं व्यवस्थित पाहिलेलं नाही. सायली म्हणते मला बघायचं. अर्जुन म्हणतो आता बघायचं आहे का, चल गाडीमध्ये ठेवलेलं आहे. आता दोघेही गाठोडं बघण्यासाठी गाडीकडे जातात. रिया रूममध्ये खूप चिडलेली असते, वैतागलेली असते आणि चिडचिड करत ते म्हणते आपली माणसं सगळी एकत्र येतात, एकीकडे ती प्रतिमा अर्ध्या डोक्याची बाई आणि दुसरीकडे ही सायली, दोघी मिळून माझ्या डोक्यावरती बसलेली आहे. मला माझं गाठोडं रस्त्यामध्ये टाकावं लागलं, पण ते गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाताला लागण्याअगोदर मला ते उचलायला हवं. पण आता किल्लेदार काही कमी होते, सुभेदार सुद्धा माझ्या डोक्यावरती बसलेले आहेत, दोघेही मिळून माझ्यावरती वास ठेवणार. आता कशी घराच्या बाहेर निघू मी? अर्जुन आणि सायली कारजवळ आलेले आहेत गाठोडं बघण्यासाठी. अर्जुन म्हणतो अगं बायको तुला तुझ्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू बघायच्या आहेत का? त्या बघितल्यावरती तुला त्रास होतो ना? सायली म्हणते अहो आपलं असं ठरलेलं आहे ना की माझ्या भीतीचा सामना करणार, आता मला त्या सगळ्या वस्तू बघायच्या आहेत आणि झाला त्रास तर तुम्ही सहन करेन. अर्जुन म्हणतो आतापर्यंत मी बघितले आहे, ज्याच्या वेळेस तुझ्या लहानपणीच्या वस्तू बघतेस ना तेव्हा तुला त्रास होतो, पण आता तू ठरवलं आहेस ना बायको तुला त्या वस्तू बघायच्या आहेस आणि तू भीतीचा सामना करणार आहेस, तर मी तुला अडवणार नाही. प्रतिमा तन्वीला बोलवण्यासाठी तिच्या रूमच्या बाहेर आलेली असते, दरवाजा लॉक असतो म्हणून ती दरवाजा वाजवून सांगते अगं तन्वी तुला आवडलं की नाही, पूजा आहे लवकर खाली आहे, पुन्हा पुन्हा तुला आवाज देण्यासाठी मी येणार नाही, एकदाच तुला सांगते. प्रिया चिडते, हातात असलेली उशी फेकून देते, ती म्हणते ही बाई महाराणी असल्यासारखी आता मला ऑर्डर सोडणार. अर्जुन आता सायलीला ते गाठोडं देतो. सायली ते गाठोडं उघडून बघते. अर्जुन सायलीकडे बघतो की आता हे गाठोडं बघताना सायलीला होते काहीतरी त्रास होईल, पण असं काहीच होत नाही. सायली गाठोडं उघडते, प्रत्येक वस्तू हातामध्ये घेऊन बघते तर तिला काहीच त्याच्याशी अटॅचमेंट जाणवत नाही, सायलीला काही त्रास होत नाही. इतक्यात अर्जुनचे लक्ष गाठोड्यात असलेल्या पाकिटाकडे जातं. तो पाकिट उघडून बघतो तर ते पाकिट रिकामं असतं. तो म्हणतो सायली अगं तुझ्या गाठोड्यामध्ये रिकामं पाकिट. अर्जुन म्हणतो बाकी सगळ्या वस्तूंचं ठीक आहे, पण तुझ्या गाठोड्यामध्ये रिकामं पाकिट हे थोडं आश्चर्यकारकच वाटतंय मला. आणि तो मनामध्ये विचार करतो सायलीला या सगळ्या वस्तू बघून त्रास कसा काही होत नाही. नागराज रविराजला म्हणतो अरे अश्विन अजून हॉस्पिटलमधून कसा काय आला नाही, अरे त्याला फोन करू का? रविराज म्हणतो हो अरे कर, तन्वीला जरी या पूजेची किंमत नसली ना तरी अश्विनला आहे बघ फोन करून, तो अजून कसा काय आला नाही. एवढ्यात अश्विन तिथे येतो. नागराज म्हणतो बघ अरे आला. अरे अश्विन तुला आता फोनच करणार होतो की तो अजून कसा काय घरी आला नाही, अरे आपल्याकडे नवमीची पूजा असते ना. अश्विन सगळ्यांकडे बघतो तर सगळे सुभेदार तिथे जमलेले असतात. हे बघून त्याला थोडासा राग येतो आणि ते रागाने सगळ्यांकडे पाहतो आणि म्हणतो म्हणूनच सगळे सुभेदार इथे जमलेत वाटतं. सुमन म्हणते अरे अश्विन तू आता हॉस्पिटलमधून आलेला आहेस ना, पटकन हातपाय तोंड घे. आणि प्रतिमाला म्हणते प्रतिमा वहिनी तुम्ही आता पूजेची तयारी करायला घ्या. प्रतिमा म्हणते मला असं वाटतंय की यावर्षी सायली आणि अर्जुनने ही पूजा करायला हवी, तुम्हाला काय वाटते सगळ्यांना? हे ऐकून सगळेजण आनंदित होतात. अश्विन म्हणतो सॉरी बट पण त्यांना पूजेचा मान तुम्ही कसं काय देताय? रविराज म्हणतो कारण ते या घरात येत आहेत. अर्जुन आणि सायली तुम्ही पटकन पूजा करायला घ्या. नागराज म्हणतो हो अरे दादा पण अजून तन्वी खाली आलेली नाही ना. तर सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही तन्वीला बोलवायला वरती गेलेला होता ना. प्रतिमा म्हणते हो अगं पण तिने दरवाजा उघडला नाही आणि आतूनच ती काही बोलली सुद्धा नाही. रविराज म्हणतो मग तिचा मोठी होईपर्यंत आपण काही वाट बघायची आणि तोपर्यंत त्या पूजेसाठी थांबायचं का? गुरुजी आलेत आणि पूजेसाठी सगळेजण खोळंबले, त्याची काही किंमत आहे की नाही तिला? प्रताप म्हणतो रविराज अरे तू शांत बस, आपलं ठरलेलं आहे ना की तन्वीच्या कुठल्याही वागण्याचा आपण त्रास करून घेणार नाही, मग थोडासा शांत राहा. सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही दोघंही पूजेला बसा, मी तन्वीला घेऊन रूममधून येते. प्रतिमा आणि आता रविराज पूजेला बसतात. सायली आता प्रियाला बोलवण्यासाठी रूममध्ये गेलेली आहे.
सायली प्रियाच्या रूमच्या बाहेर जाते, दरवाजा ठोठवते, पण प्रिया काही दरवाजा उघडत नाही. ती म्हणते, प्रिया दरवाजा उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रिया म्हणते, मला अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही. सायली म्हणते, तुला जर असं वाटत असेल मी जे तुझ्याशी बोलणार आहे ते जर कुणाला घरातला ऐकायला जायला नको तर तू पटकन दरवाजा उघड. प्रिया उठते, दरवाजा उघडते आणि सायलीला म्हणते, अगं तुला जे बोलायचं आहे ते बोल, तुला काय तमाशा करायचा आहे ते कर. सायली म्हणते, मी ते तमाशा करण्यासाठी आलेली नाही, तुझ्यासाठी तुला खाली बोलवायला आलेली आहे, नाही येत जा. असं म्हणत प्रिया बेडवरती जाऊन बसते. सायली रूममध्ये येते आणि प्रियाला म्हणते, अगं आज त्या खेळत्या घरात तुला मिठाचा कडा टाकायला काय होतं, तुला काही बघवत नाही का? अगं किती चांगली माणसं मिळाली आहे, तू किती जरी चुका केलास तरी पोटात घालणारी माणसं तुला मिळाली आहेत. अगं प्रिया आता तरी गोडीने वाग. प्रिया चिडत्याने म्हणते, अगं तुझ्याकडे कोणी बघितलं ना तरी त्याला डायबिटीज होईल, तुझ्यासारखं असं खोटं खोटं गोडगड मला नाही वागता येत, जा जा निघी तू आणि खाली जाऊन तुझी ऍक्टिंग सुरू कर. प्रतिमात्या मी हे करू का, रविराज काका मी ते करू का, जा जा जा. सायली म्हणते, जाणारच आहे पण एकटी जाणार नाही, जाताना पूजेसाठी तुला सुद्धा घेऊन जाणार आहे. असं म्हणत ती प्रियाचा हात धरते आणि ओढत तिला खाली नेत असते. प्रिया हात चिटकारते आणि म्हणते, नाही येणार जा, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही. सायली म्हणते, प्रिया तुझ्यासाठी जी माणसं खाली उभी आहेत ज्यांच्याशी तू कधीही नीट वागलेली नाहीस तरी सुद्धा ते त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा तुला मानतात. प्रिया चिडते आणि म्हणते, अगं तू सायली त्यांचे काही वकील आहेस का? त्यांच्यापैकी कोणाला जरी वाटलं असतं मी पूजेला यावं तर त्यांच्यापैकी एकजण तरी मला बोलवायला आलं असतं, परक्या मुलीला कशाला त्यांनी पाठवलं असतं. सायली म्हणते, प्रिया तू खोटं बोलू नकोस, प्रतिमा त्या तुला बोलवायला आल्या होत्या आणि स्वतःच्या आईची तू आता थोडी तरी किंमत ठेव. प्रिया चिडते, टाळ्या वाजवत म्हणते, चला चला सगळ्यांनी, सायली टीचरांचं लेक्चर सुरू झालेलं आहे आणि सायली तुझ्या माहितीसाठी सांगते या लेक्चरला मला बसायचं नाही. सायली म्हणते, मी काही लेक्चर वगैरे तुला देण्यासाठी आलेलं नाही, पण तुला स्पष्ट शब्दात परत एकदा सांगते की प्रतिमात्यांशी असं वागायचं नाही, मी बिलकुल खपवून घेणार नाही. अगं प्रिया तुझं नशिबापाट आहे, तुला तुझी आई परत मिळालेली आहे तरी सुद्धा तू त्यांची किंमत करत नाहीस, त्यांना दूर लोटतेस आणि असं चुकीचं वागतेस. प्रिया म्हणते, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून दरवाजा मी उघडलेला नाही, दूर लोटते वगैरे असले वाक्य वापरून टोकाचं बोलायची काहीच गरज नाही सायली तुला. सायली म्हणते, अगं तू प्रतिमात्यांच्या गोळ्या बदलल्या होत्यास आणि परवा तर तू त्यांना तव्यावरती ढकलायला निघाली होतीस, त्याचं काय? अगं तू प्रतिमात्यांबरोबर स्वतःच्या आईबरोबर अशी का वागतेस याची उत्तरे मला दे. मला माहिती आहे काही जरी मी विचारलं तरी तू खोटीच उत्तरं देणार आहेस, पण आज मला तुझ्या तोंडून उत्तर ऐकायचंच आहेस. का दूर लोटतेस तू त्यांना आणि का त्यांचा असाच छळ करतेस? प्रिया उत्तर देतो, कसला राग तू प्रतिमात्यावरती काढतेस? प्रिया म्हणते, अगं सायली तुझा राग मी तिच्यावरती काढते आणि माझ्या आईला जे जे भोगावं लागते ते सगळं सायली तुझ्यामुळेच भोगावं लागतंय. गुरुजी म्हणतात, पूजा संपन्न झालेली आहे, आता आरती करूयात. सुमन म्हणते, कमीत कमी पूजेला तरी तन्वीने खाली यायला हवं, मी वरती जाऊन तन्वीला बोलवून आणू का? रविराज म्हणतो, हो हो जा ना, पालखी आणि मेढा घेऊन जा आणि तिला बोलवून आण. अजून तुम्ही असं करा, सगळ्यांनी जा तिच्या भोवती फेर धरा, नाचत नाचत तिला खाली घेऊन या. अस्मिता म्हणते, अहो काका तुम्ही चिडचिड करू नका. रविराज म्हणतो, अगं अस्मिता तुला माहित नाही त्या पोरगीने घरामध्ये किती उच्चात मांडलेला आहे तो. सायली म्हणते, माझ्यामुळे तू तिला तेवढा त्रास देतेस? प्रिया म्हणते, हो मला या गोष्टीचा त्रास होतोय की माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम करते. माझी आई माझ्याशी जरा काय चांगलं बोलायला आली, चांगलं वागायला आली की माझ्या अगोदर तू तिच्यासमोर हजर होते आणि मग माझ्या आईचं सगळं लक्ष तुझ्याकडे जातं. मी माझ्या आईला मिठी मारण्या अगोदर तू येतेस आणि तिला मिठी मारतेस. अगं त्या दिवशी माझ्या आईचा मूड नीट नव्हता म्हणून तिच्यासाठी मी सोनचाफेची फुलं आणली होती. बघते तर काय, माझ्या अगोदर सोनचाफेची फुलं घेऊन तिच्यासाठी तू तिथे हजर होतीस. अगं सायली, मग या सगळ्याचा राग मी कोणावरती काढणार? अगं तू तिथे मध्ये लुडबुड केली नसतीस तर आज माझ्या आणि माझ्या आईचे संबंध प्रेमाचे असते. इकडे अश्विन प्रियाची बाजू घेत म्हणतो, अहो काका ती खाली आली नाही म्हणजे प्रियाची तब्येत व्यवस्थित नसते. रविराज ऐकल्यावरती चिडतो आणि म्हणतो, अश्विन तुला ठेवायचा असेल तर तू अंधळा विश्वास प्रियावरती ठेवू शकतोस पण मी ठेवू शकत नाही. तुला तिचं ऐकायचं असेल तर ऐकू शकतो. अरे तिच्या आईला तिची कीव आली म्हणून ती आज या घरामध्ये आहे, पण माझ्या हातात असतं तर मी प्रताप आणि कल्पनाने जे केलं तेच तिच्यासोबत केलं असतं. पण प्रतिमामुळेच ती आज घरात आहे याची तिला अजिबात किंमत नाही. अर्जुन म्हणतो, सिनियर तू थोडासा शांत हो आणि मम्मा आणि प्रतिमा त्या तुम्ही दोघींनी मिळून आरती करून घ्या. सायली प्रियाला म्हणते, अगं प्रिया आईच्या प्रेमामध्ये कधी कोणी वाटेकरी येऊ शकतो का? प्रतिमा त्या फक्त माझ्या आत्ते सासू आहेत तरी सुद्धा त्या माझ्यावरती एवढं प्रेम करतात. अगं आईच्या प्रेमामध्ये वाटेकरी कसा काय येऊ शकतो? अगं ते स्वतःच्या मुलीवरती प्रेम करणार नाहीत असेच होणार नाही. प्रिया म्हणते, पण माझ्या आणि आईच्या प्रेमामध्ये वाटेकरी म्हणून तू आलेली आहेस ना सायली. अगं तू माझ्या आईपासून लांब राहा तरच मी माझ्या आईवरती भरभरून प्रेम करू शकेन. सायलीला बरोबर आता खोटेपणाच्या जाळ्यात आणि इमोशनल ब्लॅकमेल प्रिया करते बघा प्रेक्षकांनो. आता इकडे खाली आरती सुरू झालेली असते. प्रियाच्या जाळ्यामध्ये आता सायली बरोबर बसते आणि ती म्हणते, अगं प्रिया तू खरं बोलतेस का? प्रिया म्हणते, हो मी 100% खरं बोलते. सायली तू या घरात येणं बंद कर, मग बघ मी माझ्या आईला कसलाच त्रास देणार नाही. प्रेक्षकांनो आता सायलीला प्रतिमा त्या सापडल्यापासून तिने प्रतिमाची कशी काळजी घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात आणि आता प्रतिमापासून थोडंसं वेगळं तिला व्हावं लागणार आहे याचं तिला थोडंसं दुःख होऊ लागतं. प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपलेला आहे. आता प्रियाने तिचे रंग दाखवायला प्रतिमाला सुरुवात केलेली असते. एवढ्यात रविराज आता सायलीला घेऊन घरामध्ये येतो आणि म्हणतो, ज्यांना सायली तू या घरामध्ये नको असेल त्यांनी घरातून कुशाल निघून जावं. प्रेक्षकांनो आता भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. धन्यवाद.